आज आमच्या घराजवळ झाडं विकायला आले होते, त्यामध्ये मला हे पाम ट्री खूप आवडलं, तर मी हे घेतलं. 120 रुपयाला त्याने दिलं आणि परवडलंच, कारण की नर्सरीमध्ये हे ट्री 150 रुपयाला होतं. मागच्या वेळेस माझी मम्मी आणि मी किती दूर ट्रॅव्हल करून गेलो. हिंगणघाटच्या बाहेर स्नेहल नर्सरी आहे, तिथं आम्ही वेगवेगळ्या झाडांचे रेट बघितले. ह्या बिचाऱ्या जवळपेक्षा तर कधीही तिथे महागच होते. चला, त्यानंतर मी तुम्हाला सांगते, मी घेऊन तर घेतलं. मी 3 वेळा जायचं तिकडे, कारण की मी हे 2 कुंड्या आहे, त्यापैकी एक कुंडी मी घेतली होती, एक कुंडी मला वानात आली होती. 2 पण ह्याच्यात माझं झाड बसत नव्हतं आणि मी हताश झाली होती. गेली बाहेर, कारण की सुमेशच्या शाळेमध्ये त्याच्या टीचरने एक काम सांगितलं होतं की त्याचा फॅमिली फोटो आम्हाला आणून द्या शाळेमध्ये. तर तो फॅमिली फोटो काढला आणि झुलेलाल मॉलमध्ये जाऊन मी थोडीशी शॉपिंग केली आणि त्यामधून मी कुंडी घेतली. सुमेशची खूप एक्साइटेड होती की आपण बिग असं झाड लावू त्यामध्ये. मी म्हटलं चल तुला सरप्राईज देतो, घरी असं बिग असं झाड आणलेलं आहे. त्यानंतर त्यांनी गॉगल आणि कॅप घातली आणि गाडीवर बसला आणि आम्ही निघालो घरच्या दिशेला. त्यानंतर मी जे झुलेलाल मॉलमधून आणलेले स्नॅक्स आहे ते त्यांनी वाटीमध्ये त्याच्या बहिणीला पहिले दिले आणि त्यानंतर त्यांनी स्वतःसाठी वाटीमध्ये काढून घेतले आणि ते छान असं रेडी करून तो आपल्या सोफ्यावर जाऊन बसला. दोघंही बहीण भाऊ मस्तपैकी त्यांचा म्हणजे जे स्नॅक्सचा आस्वाद घेत होते. नंतर मी इकडे इकडे पहिलेच ऑलरेडी मी हे खाली अशी चुंगळी टाकलेली होती, त्यावर माती टाकली होती आणि कुंड्यामधली जे 2 कुंड्यामध्ये थोडी थोडी माती होती ते माती बुडाला टाकली. बुडाला त्या पहिले मी 5 छिद्र करून घेतले, कारण की म्हटलं थोडंसं पाणी जाण्यासाठी जागा सोडायला लागेल, नाही तर तसंही आपण ऐकतो की प्लास्टिकच्या कुंड्यामध्ये झाडं सडतात. म्हणून त्यासाठी आपण थोडेसे प्रिकॉशन घेतले की झाड सडणार नाही याची आपल्याला म्हणजे आपण स्वतःला तयारी करून घ्यायची. त्यानंतर हे झाड कसं ना फैललेलं होतं. मी म्हटलं हे तर हवा आलं तर पूर्ण हेच होऊन जाईल. आता नाही तरी तुम्हाला माहितीच आहे की वादळी वारे आणि हे पाणी केव्हाही येतं, तर हे झाड पूर्ण हे होऊन जाईल, खराब होऊन जाईल. त्यानंतर मी त्याचे काही नको असलेले स्टेम म्हणजे कापून घेतले आणि काडीने ते चांगल्या पद्धतीने बांधून घेतलं आणि जे खराब झालेले पानं होते त्याची कटिंग करून घेतली. असं शेप दिला आणि छान असं मला काही ते बरोबर वाटत नव्हतं, म्हणून मग इथून घालू काय तिथून घालू का ते काम माझं सुरू झालं. तरी पण ते काम चालूच होतं, कारण की मला जोपर्यंत बरोबर वाटत नाही तोपर्यंत मी ते काम करतच राहतो. त्यानंतर मला तो थोडंसं परफेक्ट वाटलं आणि त्यानंतर मी झाडाला पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर मी विचार केला आता मी याला कुठे ठेवू बरं. तर मग मला आठवलं की मी माझ्या हे दरवाजा शेजारी ठेवू शकते. बघा किती सुंदर लुक आला ना दरवाजाला, एक प्रकारे खूपच सुंदर आणि गोंडस लुक आला. आणि हे मी अन्वेक्षासोबत मस्ती मजाक करत आहे आणि खरंच सांगते ना, हे एवढं सर्व करेपर्यंत माणूस थकून गेला, कारण की घरचे कामं आणि हे सगळं मॅनेज करून हे सगळं करणं, त्यात तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणं. खरंच थँक्यू सो मच तुम्ही पाहिल्याबद्दल.